नमस्कार, आपण पाहत आहात रोकठोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। माढा लोकसभा मतदारसंघातील आघाडीतील तिढा अद्याप सुटलेला नसून माढा लोकसभेच्या उमेदवारीवर नाराजी नाट्य अद्याप सुरू असल्याचे दिसून येत आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढ्याची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील हे बंडाच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे। तर दुसरीकडे निंबाळकर घराण्यातील ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांनी देखील आता धक्कातंत्राचा वापर करत महायुतीला जोरदार धक्का देण्याची तयारी सुरू केली असल्याचे बोलले जात आहे। गेल्या काही दिवसात माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी देण्यावरून वाद निर्माण झाला होता। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधातील सर्वच नेते मंडळी एकत्र आले होते। पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीमध्ये अजित पवार गटाच्या वतीने सर्वच नेत्यांनी माढा लोकसभाच्या जागेवर दावा केला होता। तसेच अजित पवार यांच्याकडे देखील माढ्याच्या जागेची मागणी केली होती। तसेच माढ्याची उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार फिल्डिंग देखील लावण्यात आली होती। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे श्रीमंत रामराजे निंबाळकर यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती। या चर्चेमध्ये त्यांनी युतीचा धर्म पाळावा अशा आशयाची विनंती देखील श्रीमंत रामराजे निंबाळकर यांच्याकडे केली होती। मात्र अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा दबाव झुगारून ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे निंबाळकर हे आज फलटणमध्ये जाहीर मेळावा घेणार असल्याचे दिसून येत आहे। या मेळाव्यातून ते शक्ती प्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे। दरम्यान गेल्या महिन्यातच फलटणमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये श्रीमंत रामराजे निंबाळकर यांनी काहीही झाल्यास रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळू देणार नाही असे भाकीत केले होते। तसेच त्यांना उमेदवारी मिळाल्यास ते खासदार कसे होतात हेही मी पाहतो असे खुलेआम त्यांनी आव्हानच दिले होते। दरम्यान भारतीय जनता पार्टीकडून पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यानंतर भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहे। अशाच भाजपचे मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते श्रीमंत रामराजे निंबाळकर यांनी देखील मोहिते पाटील यांची भेट घेत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली बैठक ही फेल गेल्यानंतर श्रीमंत रामराजे निंबाळकर यांनी आज फलटणमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत। हा मेळावा म्हणजे थेट रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना शह देण्यासाठीच शक्ती प्रदर्शन असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवाराचे धाबे दणाणले आहेत। आता या मेळाव्यातून कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींना काय संदेश देतात, यातून काय निर्णय होतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। रामराजे निंबाळकर हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांची तुतारी हाती घेणार का? रामराजे निंबाळकरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये घर वापसी होणार का? असे अनेक प्रश्न माढा लोकसभा मतदारसंघामध्ये उपस्थित केले जात आहेत। दरम्यान आज रामराजे निंबाळकर यांनी वेगळा काही निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटायला नको। तुर्तास एवढेच। पाहत रहा रोकठोक महाराष्ट्र न्यूज। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा।